नमस्कार. उद्योग वार्ता या कार्यक्रमात आपले स्वागत. राज्य व केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी सांगली येथील मराठा छावणी सामाजिक संस्थेचे सचिव श्री सर्जेराव पाटील हे आपणामध्ये उपस्थित आहेत. ते आपल्याशी बातचीत करतील. नमस्कार, मी सर्जेराव पाटील, सांगली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळच्या माध्यमातून सांगलीमध्ये जिल्हा समन्वयक म्हणून कार्य केलेलं आहे. कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून 2 वर्ष या ठिकाणी लोकांना कर्ज कसं करावं, योजना कशी आहे याबद्दल माहिती देत राहिलो. आणि पुन्हा लक्षात आलं की लोकांना हे योजना कार्यालयात बसून समजत नाही, म्हणून लोकांच्या वाड्या वस्त्यांवरती आम्ही पोहोचलो आणि तिथले प्रश्न समजून घेतले. आणि मग लक्षात आलं की लोकांना ह्या योजना नुसत्या माहिती असून करता येत नाही, त्यांना फाईल करता येत नाही, प्रोजेक्ट रिपोर्ट करता येत नाही, त्यांना LY काढता येत नाही. हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला मी 2 वर्षानंतर ही योजना शासनाची नोकरी सोडली आणि कोरोना काळामध्ये या योजनेच्या संदर्भात काय करता येईल असा एक समविचारी लोकांना घेऊन मी या ठिकाणी बैठक घेतली. त्यावेळेला मराठा छावणी सामाजिक संस्थेचा जन्म झाला. सर्व समाजातील लोकांना कर्ज करता यावं, सर्व समाजातील लोकांना कर्जाची माहिती कळावी म्हणून या ठिकाणी सांगलीमध्ये कक्ष सुरू केलं. 100 फुटी डीमार्टच्या जवळ या ठिकाणी ह्या कक्षाची स्थापना झाली आणि या माध्यमातून सर्वांना त्या योजना कुठल्या कुठल्या आहेत, कोणत्या कोणत्या योजना मला करता येईल, मग त्या महिला असतील, अदर समाजाच्या इतर समाजाच्या लोकांना यातल्या योजना माहीत नव्हत्या, त्या समजून सांगायच्या. त्यांना योजना काय आहेत समजून दिल्यानंतर ते प्रकरण फाईल तयार करायची आणि मग ती बँकेपर्यंत न्यायची. आणि बँकेतून बऱ्यापैकी या ठिकाणी या योजनेंना सहकार्य मिळत नव्हतं, परंतु मी 2 वर्ष काम करत असलेल्या या योजनांमुळे मला सर्व अटी नियमांचे पालन करत या लोकांना आपण मार्गदर्शन करीत राहिलो. मार्गदर्शन केल्यामुळे या लोकांना पटापटा नोकऱ्या हे योजनेमध्ये माहिती मिळाली आणि मग त्या ठिकाणी त्यांना कर्ज मिळत गेलं. आणि कर्ज मिळत जसं जाईल तसं या ठिकाणी फ्लो वाढत गेला. लोक या ठिकाणी येऊन भेटायला लागले आणि मग या ठिकाणी मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, OBC समाजाला OBC महामंडळ असेल, धनगर समाजाला VJNT वसंतराव नाईक महामंडळ असेल, तसेच सर्व समाजाला समाविष्ट असणारी जी मुख्यमंत्री कर्ज योजना आहे ती सुद्धा योजना या ठिकाणी केली. प्रधानमंत्री कर्ज योजना या ठिकाणी केली. त्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना जी आहे महिलांसाठी आहे, सूक्ष्म प्रक्रियेसाठी आहे, ती सुद्धा या ठिकाणी माहिती आम्ही दिली. त्याचबरोबर NLM जी योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना कुक्कुटपालन, शेळीपालन यासाठी प्रामुख्यानं हे शेतकरी वर्ग असल्यामुळं या सुद्धा योजनेचा आम्ही समाविष्ट या ठिकाणी केला. त्याचबरोबर गोकुळ मिशन जे 2 कोटीला 2 कोटी सबसिडीची योजना आहे ती सुद्धा माहिती या ठिकाणी लोकांना दिली. म्हणजे बऱ्यापैकी सर्व समाजाला समजेल अशा पद्धतीचं एक छावणी कार्यालय म्हणून मराठा छावणीच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना आम्ही माहिती देत गेलो. ही माहिती मोफत माहिती म्हणून आम्ही या ठिकाणी बोर्ड लावला. म्हणजे लोकांनी मोफत माहिती मिळते म्हणून तरी का विना या इकडे यावे. आणि मग सामान्य लोकांना त्यांचं प्रॉपर्टी नाही आहे, परंतु प्रॉपर्टी नसणाऱ्या या उद्योजकांना बँका कर्ज देत नव्हता, हाच धागा आम्ही पकडला. आणि मग अशा लोकांसाठी आम्ही या ठिकाणी काम करतो. ज्या लोकांच्या समाजामध्ये काही प्रॉपर्टी नाही आहे, मालमत्ता नाही आहे, अशा लोकांना कर्ज मिळत नव्हतं, पण आम्ही त्यासाठी आमचा हा झगडा सुरू झाला आणि समाजातील सर्वच लोकांना कर्ज मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी पहिलं पाऊल टाकलं. आणि या माध्यमातून लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि लोक आमच्याकडे माहिती घेण्यासाठी येऊ लागले. काही गोष्टी आम्ही या ठिकाणी सांगलीत करत असताना पुण्यातल्या मुंबईतल्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला फोनवरनं विचारलं. आम्ही त्या लोकांना या ठिकाणी बसून सगळी माहिती दिली. काही पेपर LY काढणे, योजनाचे कागदपत्र डॉक्युमेंटेशन करणे ह्या WhatsAppच्या माध्यमातून आम्ही तयार केलं गेलं. एक लिंक तयार केली आणि मग ह्या लोकांना या ठिकाणी आम्ही जोडलं. म्हणजे कुठल्याच महाराष्ट्रातल्या कुठल्याच माणसाला आमच्याकडे संपर्क केल्यानंतर कर्ज मिळत नाही असं झालं नाही. बीड, उस्मानाबाद ह्या भागातल्या सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी कर्ज मिळवून दिलेली आहेत. तसं आमच्याकडे रेकॉर्ड आहे. आतापर्यंत 2700च्या आसपास आम्ही पूर्णपणे 3 वर्षामध्ये कर्ज करू शकलो. कारण शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांना समजत नसल्यामुळं कुठंतरी आपल्याला या ठिकाणी लोकांना समजेल ह्या भाषेत आम्ही या ठिकाणी समजून सांगितलं. लोकांनी समजून घेतलं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी फाईल करून दिल्या. यामध्ये मराठा छावणी सामाजिक संस्थेचं फाईलच तयार केल्यामुळं जो बँक आम्हाला देणार नाही कर्ज, आम्ही त्या मॅनेजरला भेटायला जायचो आणि त्याला विचारायचो की बाबा तू का देत नाहीस कर्ज. त्यावेळेला त्यांच्या लक्षात यायचं की यांच्या मागं कोणतरी मोठी संस्था यांच्या मागं आहे, काम करत आहे. अशा वेळेला त्या लोकांनी आडेवेडे न घेता अशा तळागाळातल्या तरुणांना आणि उद्योजकांना या ठिकाणी बँकेने सुद्धा सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. परंतु जे बँक सहकार्य करत नाही त्यांना आम्ही या ठिकाणी BLBCच्या माध्यमातून किंवा DLCCच्या माध्यमातून
या शासनापर्यंत हा जा मेल देतो आणि त्या मॅनेजरवरती कारवाई व्हावी असे सुद्धा प्रयत्न या ठिकाणी भविष्यात आम्हाला करावे लागतील. परंतु त्या सर्व गोष्टी आम्ही करणार. परंतु या ठिकाणी लोकांना कर्ज म्हणजे उद्योजकाला कर्ज विनातारण विना जामीन या योजनेमध्ये त्याला मिळालं पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकेकडे लोकांनी गेलं पाहिजे. कोऑपरेटिव्ह बँकेकडे न जाता राष्ट्रीयकृत बँकेकडे जर गेल्या तर त्यांना या ठिकाणी विनातारण विना जामीन आणि शासन या ठिकाणी व्याज परतावा करून देत असल्यामुळं अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने ही योजना शासनानं ऑनलाईन केल्यामुळं लोकांना ऑनलाईन मधलं बऱ्याचपैकी काही समजत नाही. परंतु तेथे आम्ही लोकांना या ठिकाणी जागृत लोकांना कशा पद्धतीने करायचे हे दाखवून देऊन आमच्या इथे येतात लोक, कॉम्प्युटरला बसतात, त्यांना शिकवतो आम्ही. कारण त्याच्यामुळे एक उद्योजक जर तयार झाला तर त्याच्या मागे 10 उद्योजक तयार होतील असं आमची संकल्पना आहे. आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या योजनेचा लाभ सगळ्यांना होईल. आता गाव तिथं उद्योग हा एक आम्ही नवीन संकल्पना या ठिकाणी आम्ही मांडत आहोत. त्याचबरोबर हिरकणी आपल्या दारी म्हणजे महिलांना आम्ही या ठिकाणी मुलींना ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यांची कार्यशाळा झालेली आहे. एक 15 महिला या ठिकाणी आम्ही तयार केलेल्या आहेत की त्या लोकांना त्याची माहिती सांगून त्या पुन्हा भविष्यात त्यांच्याकडनं ते कर्ज कसं करायचं काय करायचं ते करतील. आणि हिरकणी आपल्या दारी या योजनेतून या महिला त्या उद्योजकांना त्या ठिकाणी माहिती देतील. म्हणजे लहान चहाचा गाडी जरी असली तर त्याला ते कर्ज मिळत नाही, त्याला माहिती व्हावं. त्याची गरज किती आहे? 50,000 1 लाख. परंतु त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना गाय गोटा म्हैस पालन कुक्कुटपालन त्याचबरोबर वाहनं JCB डंपर आणि मग त्याचबरोबर अनुषंगाने लहान लहान टेम्पो वाहतूक करणारे प्रवासी रिक्षा अशा सर्व वाहनांचा समावेश प्रत्येक योजनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शासनाने केलेला आहे. तो लोकांना समजत नसल्यामुळे काही लोकांचं या ठिकाणी खोळंबा होतो आणि मग तो या आमच्याकडे भेटल्यानंतर आम्ही त्यांना सर्व योजनेची माहिती दिल्यानंतर त्यांना समजतं आणि मग त्याचबरोबर ते आणखीन पुढे 10 जणांना सांगतात. अशा पद्धतीने मराठा छावणी सामाजिक संस्थेचा हा उपक्रम अविरत या ठिकाणी चालू आहे. डीमार्टच्या शेजारी शहा हॉस्पिटलच्या समोर या छोट्याशा खाणी या ठिकाणी हा आमचा प्रयोग जरी चालू असला तर आम्ही ठरवलेला आहे की गाव तिथं उद्योग या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा उद्योग त्यांनी चालवावा. त्या ठिकाणी त्याची माहिती पत्रक आम्ही या प्रत्येक गावामध्ये उभा करणार आहोत. गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्या योजनेचा सहकार्य करावं. आणि बरेचसे सरपंच असे म्हणून दाखवतात की आमच्या गावाला योजना मिळत नाहीत, माहिती नाही. तर या पद्धतीनं संपूर्ण गावातील सरपंच ग्राम तिथले सदस्य निवडून आलेले पंचायत समितीचे असतील जिल्हा परिषदचे असतील ह्या सर्वांना घेऊन मीटिंग घेऊन मराठा छावणी या ठिकाणी नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि ह्या योजना लोकांच्या घराघरात कशा पोहोचतील याचा आमचा एक प्रयत्न सुरू आहे. महामंडळाच्या माध्यमातून शासन व्याज परतावा करत असते. मुख्यमंत्री योजना आणि प्रधानमंत्री योजना यात सबसिडी मिळत असते. लोकांना सबसिडी आणि व्याज परतावा यामध्ये कन्फ्युजन होतं. त्यामुळं बऱ्यापैकी या योजनेमध्ये कागदपत्र क्लिष्ट आहेत असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु क्लिष्ट कागदपत्र यामध्ये काही नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड हे लागणारी नेहमीची कागद आहेत. मग त्यामध्ये उत्पन्न दाखला, त्याचं कुटुंबाचं उत्पन्न मर्यादा यामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये वयोची अट घातलेली आहे. 18 ते 60 वयोमट गटातील लोकांना यामध्ये महामंडळाचा लाभ घेता येईल. बऱ्यापैकी यामध्ये लोकांचा सिबिलच्या बाबतीत गैरसमज आहे. सिबिल हा आपला किती आहे हा कोण बघत नाही. परंतु बँका हा सिबिल तपासल्याशिवाय कर्ज देत नाहीत. बँकांच्या पुढे 2च विषय आहेत, 2च मुद्दे आहेत महत्वाचे. एखादा लाभार्थी कर्ज मागायला बँकेकडे गेला तर त्या ठिकाणी त्याचा सिबिल बघितला जातो आणि त्याचा प्रोजेक्ट काय आहे या 2च गोष्टी शासनानं बँकेला सांगितलेल्या की तुम्ही 2 गोष्टी तपासून बघा. आणि या माध्यमातून ज्याचे चांगले प्रोजेक्ट आहेत की ज्याचा सिबिल चांगला आहे अशा लोकांना तारण जामीन घेऊ नका या माध्यमातून या ठिकाणी कर्ज दिलं जातं. त्यामुळं एखादं प्रकरण करायचं असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि ज्या व्यवसायात ज्या गाळ्यात करणार आहे तो गाळा भाड्याचा असेल किंवा स्वतःचा असेल तर त्याची माहिती, किंवा जमीन असेल तर एखादा गायगोठा प्रकरण करत असेल तर ती जमीन स्वतःची आहे किंवा भाड्याची आहे याचा उल्लेख या प्रपोजलमध्ये आपल्याला करावा लागतो. म्हणजे ह्या गोष्टी प्राथमिकता ह्या गोष्टींना आपण दिलं पाहिजे. ह्याच्यापेक्षा कोणताही क्लिष्ट कागदपत्र या ठिकाणी मागितला जात नाही. एखादा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असेल तर त्या महिलेला त्या ब्युटी पार्लरमध्ये कुठला एखादा कोर्स केला असेल किंवा शेळी पालन करत असताना त्यानं कुठला कोर्स केला असेल तर त्याला ह्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. परंतु व्यवसाय करत असताना त्याची कितीपत त्याला व्यवसायाची माहिती आहे याचं सुद्धा मॅनेजर, बँकेचे मॅनेजर तपासून बघत असतात आणि त्याच्या माध्यमातून त्याचं खातरजमा करून झाल्यानंतर बँक मॅनेजर हे त्याला कर्ज देत असतात. परंतु बरेच जणांचा गैरसमज असा असतो की योजना शासनाची आहे मग बँक आम्हाला कर्ज का देत नाहीत. परंतु बँक कर्ज देण्यासाठीच आहे. योग्य माणसाला कर्ज देणं हे मॅनेजरची जबाबदारी आहे
नाहीतर त्याला या ठिकाणी नोटीस निघते. त्यामुळे मॅनेजर लोकांचा ह्यातला रोल फार महत्वाचा आहे. परंतु काही गैरसमजुतीमुळे लोक बँकाच कर्ज देत नाहीत अशी एक अफवा उठली आहे. असं काही नसून बँका सर्वांना कर्ज देते, परंतु इत्थंभूत कर्जाच्या बाबतीत आपल्याला व्यवसायाची माहिती सांगता आली पाहिजे. तो इंटरव्ह्यू असतो, बँकेच्या मॅनेजर तुमचा इंटरव्ह्यू घेत असतो, पण त्या इंटरव्ह्यू मध्ये आपण जर व्यवस्थित माहिती त्याला जर सांगितली नाही तर मग या ठिकाणी कर्ज मिळण्यास अडथळा निर्माण होतो. परंतु लोकांना कर्ज सहजासहजी मिळेल अशा योजना आणि अशी कागदपत्र या ठिकाणी घेतली जातात. त्यामुळे गडबड करून आणि गोंधळ करून घेण्याची काही गरज आवश्यकता नाही. आपण यामध्ये समजून घेतला योजना कशी आहे तर या ठिकाणी आपल्याला कर्ज मिळून जाईल. या आपण चाणाक्ष बुद्धीनं या ठिकाणी कर्जाची मागणी करायला पाहिजे आणि विहित नमुन्यात अर्ज आपण दाखल करता आला पाहिजे.